हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील शिपाई व लिपिक पदासाठी IMP 30 प्रश्न पाहणार आहोत. आणि याच्यामध्ये 25 प्रश्न जीकेचे असणार आहेत, 3 प्रश्न मराठी व्याकरणाचे असतील आणि 2 प्रश्न हे गणिताचे असतील. आणि शिपाई व लिपिक दोन्हीसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हा सराव पेपर आपला 38वा आहे. याच्या अगोदरचे 37 व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, त्याची प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये अगोदर झालेले सगळे पेपर तुम्हाला मिळतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 170 प्लस टेस्ट दिलेले आहेत आणि सराव खूप छान होईल. आणि टेस्टमधले जशाच तसे प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये सुद्धा येणार आहेत. अशा पद्धतीनं टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा मी याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. 170 टेस्ट आत्तापर्यंत अपलोड झाल्यात, अजूनही यामध्ये टेस्ट अपलोड होतील. खूप छान तुमचा सराव होऊन जाईल. चला आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे, पहा, एकच मिनिट, पेन घेतो मी. तर पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, एक मिनिट. भारतामध्ये सर्वप्रथम रेडिओ प्रसारणाची सुरुवात कुठे व कधी झाली? तर भारतामध्ये रेडिओ प्रसारणाची जी सुरुवात आहे ती मुंबईमध्ये झाली. आणि कधी झालेली आहे? तर 23 जुलै 1927 या तारखेला झालेली आहे. आणि कुठं झालेली आहे? मुंबईला. तर मुंबई 1927ला रेडिओची सुरुवात झाली, एवढं लक्षात ठेवा. वन्यजीव, काय म्हणत आहे मी, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरामध्ये आहे? तर वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रामध्ये मुंबई या शहरामध्ये आहे. मुंबई या ठिकाणी गेट ऑफ इंडिया पण आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत. मुंबईला 7 बेटांचं शहर असं म्हणतात. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार डॅश डॅश हा आहे. तर लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकारनं रॉट आयर्न हा आहे. कोणता आहे? रॉट आयर्न हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. दिलेल्या पर्यायानुसार सांगत आहे मी तुम्हाला. खालीलपैकी कोणते राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे? तर इंटरनेटद्वारे मतदान करणारं भारतातील पहिलं राज्य हे गुजरात हे बनलेलं आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, गुजरात. गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल, हे कोणी म्हटले? म्हणजे तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, असं कोणी म्हटलेलं आहे? तर सर्वांना माहित आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं हे प्रसिद्ध वाक्य, तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, असं त्याचं प्रसिद्ध वाक्य आहे. विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? तर विधान परिषदेमधील साधारणपणे 1/12 म्हणजे 1/12 सदस्य हे शिक्षक मतदारसंघामधून निवडले जातात. 1/12 हे त्याचं उत्तर आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण 78 सदस्य आहेत. विडाल तपासणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात? तर विडाल तपासणी जी आहे ना, ती टायफॉइड या रोगाचं निदान करण्यासाठी वापरली जाते. बी हे त्याचं उत्तर आहे, टायफॉइड हे त्याचं उत्तर आहे. 8वा प्रश्न आहे, पहा. श्री नाम जोशी डॅश डॅश या संघटनेचे अध्यक्ष होते. तर श्री नाम जोशी हे जे आहेत ना, हे बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन या संघटनेचे अध्यक्ष होते. कोणत्या संघटनेचे? बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन या संघटनेचे ते अध्यक्ष होते. आता 9वा प्रश्न आपण पाहूयात. इक्रिशाट ही संस्था कोणत्या राज्यामध्ये आहे? तर इक्रिशाट ही जी संस्था आहे ना, ही तेलंगणा या राज्यामध्ये आहे. तेलंगणाची राजधानी कोणती आहे? तर हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे. राज्य व राजधानी लक्षात ठेवावं. खास करून नॉर्थ ईस्ट मधले जे 8 राज्य आहेत त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. ओबीसी चळवळ डॅश डॅश प्रभावित झाली, म्हणजे कशामुळे प्रभावित झाली ओबीसी चळवळ? तर ओबीसी चळवळ जी आहे ना, ती मंडळ आयोगामुळे प्रभावित झाली. या मंडल आयोग लागू केला त्यामुळेच ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे, हे लक्षात ठेवा. अजून 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत आणि 350 एकूण टेस्ट याच्यामध्ये 350 प्लस टेस्ट दिलेल्या आहेत, पहा.
सुरुवातीला 200 प्लस होत्या, पण आता किती झालेल्या आहेत तर 350 प्लस, म्हणजे 350 पेक्षा जास्त टेस्ट याच्यामध्ये दिलेले आहेत टॉपिक वाईज, आणि फुल टेस्ट 10 आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट 350 आहेत. खूप छान सराव होईल परीक्षेमध्ये. ज्या पद्धतीचे प्रश्न येणार आहेत तसे सगळे यामध्ये व्यवस्थित दिलेले आहे. खूप छान सराव होईल तुमचा. चला त्याच्या पुढचा प्रश्न आता पाहूयात आपण. 18 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. अरबी समुद्राला महाराष्ट्र किनारपट्टी डॅश डॅश किलोमीटर आहे. आता महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्राची जी किनारपट्टी आहे ती किती आहे माहिती आहे का? तर ती आहे पहा 720 किलोमीटर. किती आहे? 720. म्हणजे महाराष्ट्राला समुद्र किनारपट्टी किती लाभलेली आहे? 720 किलोमीटर लाभलेली आहे. तर पहा महाराष्ट्राला 720चा समुद्र किनारा लाभलेला आहे. भारतातर्फे विकसित करण्यात येत असलेले सिटवे बंदर हे कोणत्या देशात आहे? आता सिटवे हे जे नावाचं जे बंदर आहे ना ते म्यानमार या देशामध्ये आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. म्यानमार हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 13 नंबरचा प्रश्न आहे. लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? तर लोकसभेचे पहिले उपसभापती हे कोण होते माहिती आहे का? तर लोकसभेचे पहिले उपसभापती हे एम अनंत सायनम अय्यंगार हे होते. आता इथे एक लक्षात ठेवा, लोकसभेचे पहिले सभापती जर तुम्हाला विचारलं असतं तर लोकसभेचे पहिले सभापती ड.वा. मावळणकर हे आहेत आणि हे आपल्या महाराष्ट्राचे आहेत. म्हणजे लोकसभेचे पहिले सभापती विचारलं तर ड.वा. मावळणकर, आणि लोकसभेचे पहिले उपसभापती विचारलं तर एम अनंत सायनम अय्यंगार हे त्याचं उत्तर येईल. पहा दोन्हीमधला फरक समजून घ्या. पण जास्त परीक्षांना लोकसभेचे पहिले सभापती कोण असं विचारतात. महाराष्ट्र राज्य स्थापनेचे 2020 हे कितवे वर्ष होते? तर महाराष्ट्र राज्य स्थापनेचे 2020 हे किती वर्ष होतं माहिती आहे का? 60वं वर्ष होतं. डी हे त्याचं उत्तर आहे, 60वं वर्षे. चला त्याच्या पुढे 15 नंबरचा प्रश्न आहे आता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रथम शाळा प्रवेश म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर विश्वरत्न किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रथम शाळा दिवस म्हणून हा 7 नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो. कोणता दिवस साजरा केला जातो? तर 7 नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो. 7 नोव्हेंबर हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे 16 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? हा प्रश्न ॲक्च्युअलमध्ये उच्च न्यायालयामध्ये विचारलेला आहे बरं का. तर वातावरणाचा सर्वात खालचा थर कोणता आहे माहिती आहे का? तपांबर हा वातावरणाचा सर्वात खालचा थर आहे. आता मुळामध्ये वातावरण म्हणजे काय? तर पृथ्वीच्या सभोवताली असलेलं जे वायूंचं आवरण आहे त्यालाच वातावरण असं म्हटलं जातं. तर तपांबर हे त्याचं उत्तर आहे. आणि आपलं जे म्हणजे वादळ येतात, ढग आहे, पाऊस आहे, या सगळ्या क्रिया तपांबरमध्येच होतात बरं का. दिनमित्रची सुरुवात डॅश डॅश यांनी केली. तर दिनमित्र हे वर्तमानपत्र बरं का. याची सुरुवात कोणी केली असा तो प्रश्न आहे. तर दिनमित्रची सुरुवात ही, आता पर्यायानुसार जर सांगायचं झालं तर याचं उत्तर मुकुंदराव पाटील आहे. पण मी तुम्हाला व्यवस्थित माहिती देतो. दिनमित्र हे जे वर्तमानपत्र आहे ना ते 1884 मध्ये सुरू झालं. सुरू कोणी केलं तर गणपतराव सखाराम पाटील यांनी सुरू केलं. आणि मग ते हे जे होते हे महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी होते. आणि कृष्णराव भालेकर जे आहेत ना त्यांच्या प्रेरणेनं मुकुंदराव म्हणजे कृष्णराव भालेकर हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी होते. तर त्या कृष्णराव भालेकर यांच्या प्रेरणेमधून गणपतराव सखाराम पाटील यांनी दिनमित्राची सुरुवात केली. पण नंतर ते बंद झालं. पण पुढे 1910 मध्ये या म्हणजे हे जे गणपतराव सखाराम पाटील होते त्यांचा मुलगा मुकुंदराव पाटील यांनी परत त्याचं पुनरुज्जीवन केलं. तर इतिहास तुमच्या लक्षात आलेला आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता 18 नंबरचा प्रश्न. त्याचा पुढचा प्रश्न आहे पहा. भारताने गॅटचा मसुदा डॅश डॅश या दिवशी स्वीकारला. तर भारताने गॅटचा मसुदा कधी स्वीकारला माहिती आहे का? 15 डिसेंबर 1993 या दिवशी स्वीकारलेला आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. 15 डिसेंबर 1993 दिवशी भारताने गॅटचा मसुदा स्वीकारला. जालियनवाला बाग हत्याकांडास 13 एप्रिल 2019 रोजी डॅश डॅश वर्षे पूर्ण झाली. तर 100 वर्षे पूर्ण झाली. कारण हे जे जालियनवाला बाग हत्याकांड आहे ते कधी झालेलं आहे? तर 13 एप्रिल 1919ला झालेलं आहे. 13 एप्रिल 1919ला झालेलं आहे. आता हे जालियनवाला बाग कुठं आहे? तर पंजाब राज्यातील अमृतसर या शहरामध्ये जालियनवाला बाग आहे. आणि त्या ठिकाणी ते 13 एप्रिल 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड झालं. तर 2019ला 100 वर्षे पूर्ण झाली. आणि अजून एक लक्षात ठेवा की हे जे जालियनवाला बाग आहे
हे कुठं आहे असा प्रश्न विचारला जातो, तर अमृतसर या ठिकाणी आहे. आणि बैसाखी नावाचा सण होता. त्या बैसाखी नावाच्या सणाच्या दिवशी हे हत्याकांड झालेलं आहे. म्हणजे बैसाखी सणासाठी लोक त्या ठिकाणी एकत्र आलेले होते. चला त्याच्यापुढे 20 नंबरचा प्रश्न आहे. 20वा प्रश्न आहे पहा. त्रिफळा चूर्ण कशापासून बनवतात? तर त्रिफळा हे जे चूर्ण आहे ना, ते कशापासून बनवलं जातं? तर त्याच्यामध्ये हिरडा असतो, आवळा असतो आणि बेहडा असतो. तर हिरडा, आवळा आणि बेहडा यांच्यापासून त्रिफळा चूर्ण बनवलं जातं. अजूनही आपल्याला 10 प्रश्न पाहिजे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला लिपिक व शिपाई या दोन्ही पदाची तयारी करायची असेल, तर त्याचा संपूर्ण सिलेबस न्यायालय भरती ई-बुकमध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये लिपिक आणि शिपाईचे झालेले पेपर दिलेले आहेत. प्लस जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमानुसार सर्व माहिती दिलेली आहे. आणि आपल्या ज्या टेस्ट आहेत ना, जसं की हायकोर्ट पिऊन टेस्ट, याच्यामध्ये पिऊनचे झालेले पेपर प्लस मी स्वतः तयार केलेले 170 पेपर आहेत. आणि याच्यामध्ये जे हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीजमध्ये आहे ना, याच्यामध्ये क्लर्कचे झालेले सगळे पेपर दिलेत प्लस 10 फुल टेस्ट आणि 350 टॉपिक वाईज टेस्ट याच्यामध्ये मी दिलेले आहेत. तर असे 3 कोर्स उपलब्ध आहेत. आणि तुम्हाला लिपिक आणि शिपाई दोन्हीची एकत्रित म्हणजे परीक्षा द्यायची असेल तर हा कोर्स याच्या दोन्हीची तयारी तुमची होऊन जाईल. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 21 नंबरचा प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल. आणि प्रश्न आहे पहा, सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला? तर सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावलेला आहे? तर झकारियस यांनी सूक्ष्मदर्शकाचा शोध लावलेला आहे. कोणी लावलेला आहे? झकारियस यांनी शोध लावलेला आहे. एडिसनने आपला जो बल्ब असतो त्याचा शोध लावलेला आहे. तर झकारियस हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे. आता सूर्यफूल ही जी वनस्पती आहे ना, ती कोणती आहे माहिती आहे का? तर ती द्विबीजपत्री वनस्पती आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. सूर्यफूल ही कोणती वनस्पती आहे? तर द्विबीजपत्री वनस्पती आहे. डाळी, पालेभाज्या, दूध यातून डॅश डॅश जीवनसत्व मिळते. तर डाळी असेल, पालेभाज्या आहे, दूध आहे, यामधून आपल्याला अ हे जीवनसत्व मिळतं. ए हे त्याचं उत्तर आहे. अ जीवनसत्व हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 24वा प्रश्न आहे. ब्रेड तयार करताना किण्वन प्रक्रियेसाठी डॅश डॅश या सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो. तर ब्रेड तयार करत असताना किण्वन नावाची जी प्रक्रिया आहे ती करायची असेल तर त्यासाठी सॅकरोमायसिस सेरेविशिये याचा वापर केला जातो. डी हे त्याचं उत्तर आहे. सॅकरोमायसिस सेरेविशी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 25 नंबरचा प्रश्न आहे. मग मराठी आणि गणिताचे प्रश्न आपण पाहणार आहोत. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? मराठीचे प्रश्न सुरूच झालेत ऑलरेडी. तर याच्यामध्ये दिलेल्या पर्यायामध्ये स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे? तर श्रीमती हा स्त्रीलिंगी शब्द आहे. कोणता स्त्रीलिंगी शब्द आहे? तर श्रीमती हा स्त्रीलिंगी शब्द आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. श्रीमती म्हणजे ज्या एकवचनी नामाच्या अगोदर ती हे सर्वनाम लावता येतं तो स्त्रीलिंगी शब्द असतो. ज्या एकवचनी नामाच्या अगोदर तो हा शब्द लावता येतो ते पुल्लिंगी असतं. आणि ज्या एकवचनी नामाच्या अगोदर ते हे सर्वनाम लावता येतं ते नपुंसकलिंगी असतं. खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. आता दिलेल्या पर्यायामध्ये एकवचनी शब्द कोणता आहे? तर पारिजात हा जो शब्द आहे ना हा एकवचनी आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. पारिजात हा शब्द कसा आहे? एकवचनी आहे. आता इतर जे शब्द आहेत ना जसं फुले, त्याच्यानंतर मुले, पाकळ्या हे अनेकवचनी शब्द आहेत. आणि पारिजात हा कसा आहे? एकवचनी शब्द आहे. तर आपल्याला काय विचारलं होतं? एकवचनी शब्द कोणता? तर पारिजात हा एकवचनी शब्द आहे. आता 27 नंबरचा प्रश्न आहे. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे या व्हिडिओला. चला 27 नंबरचा प्रश्न आहे. खालील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आणि शब्द दिलेला आहे बहिणीस. तर बहिणीस या अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर बहिणीस याला स प्रत्यय लागलेला आहे की नाही, म्हणून त्याची द्वितीय विभक्ती आहे. कारण स प्रत्यय हा द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्तीमध्ये असतो. पण पर्यायामध्ये चतुर्थी विभक्ती दिलेलीच नाही. मग पर्यायानुसार त्याचं उत्तर द्वितीय विभक्ती हे आहे. आता 28 आता 3 प्रश्न आपण बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे 28 नंबरचा. सोबतच्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आणि काय दिलं आपल्याला? 67, 101, 41, 31, 143 प्रश्नचिन्ह, 121, 83, 53 असं ते दिलेलं आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे ना हा प्रश्न चुकीचा आहे मित्रांनो. आणि इथं कुठल्या तरी संख्या चुकीची आलेली आहे.
त्यामुळं कोणताही तुम्ही तर्क लावला तर त्याचं उत्तर येणारच नाही. जर कोणाला याचं उत्तर येणारच नाही बरं का, मी आधीच सांगतो. जर कोणाला येत असेल तर तसं कमेंट करून सांगा. मला तरी कोणताही तर्क याच्या संदर्भात लादलेला नाही आणि मी खात्रीशीर सांगतो हा प्रश्नच चुकीचा आहे. याच्यामध्ये कुठली तरी संख्या टाईप करताना मिस्टेक झालेली आहे. त्यामुळं आपण पुढचा प्रश्न आता पाहूयात. आता पुढचा प्रश्न आहे पहा. सवितापेक्षा वनिता 732 दिवसांनी मोठी आहे. जर वनिता मार्च 2005 मध्ये जन्मली व सविताचा जन्मवार रविवार असल्यास वनिताचा जन्मवार कोणता? आता हे बाकीचं त्यांनी खूप फापट पसारा दिलाय. सरळ काय विचारलंय की सविता वनितापेक्षा 732 दिवसांनी मोठी आहे आणि वनिताचा जन्म आपल्याला या ठिकाणी काय दिलंय? सवितापेक्षा वनिता मोठी आहे आणि सविताचा जन्मवार रविवार दिलेला आहे. आता मोठी कोण आहे? वनिता. आणि वनिताचा विचारलाय की नाही, तर जी मोठी असते ती अगोदर जन्मलेली असते. मग सर्वात आधी हे जे 732 दिवस दिलेत ना, याला 7 ने भाग द्या. का? तर 7 दिवसानंतर परत तोच दिवस येतो. मग 732 भागिले 7 जर आपण केलं, 732 भागिले 7 तर काय होणार आहे ते? 7 येतं 7, 3 ला भाग जात नाही म्हणून 0, 32 झाले. 7 चोट 28, 104चा भाग गेला आणि बाकी किती आलेली आहे? 32 मधून 28 गेले तर बाकी 4 आलेली आहे की नाही? मग जेवढी बाकी आली ना, तेवढे दिवस येतं पुढे जायचं असतं किंवा मागे जायचं असतं. आणि मोठ्याचा जन्मदिवस विचारला असेल तर दिलेल्या दिवसापासून आलेली बाकी जेवढी येईल तेवढे दिवस पाठीमागे जायचं. आणि लहानाचा जन्मदिवस विचारला असेल तर दिलेल्या दिवसापासून जेवढी बाकी आलेली आहे तेवढे दिवस पुढे जायचं असतं. मग वनिता मोठी आहे कारण सवितापेक्षा वनिता मोठी आहे आणि सविताचा जन्मदिवस रविवार दिलाय आणि वनिता मोठी आहे, तर रविवारपासून जी आपली बाकी 4 आली की नाही तेवढे 4 दिवस पाठीमागे जा, म्हणजे वनिताचा जन्मदिवस तुम्हाला भेटेल. मग रविवारपासून 4 दिवस मागे गेलो तर शनिवार, शुक्रवार, गुरुवार आणि बुधवार. तर वनिताचा जन्मदिवस कोणता आहे? बुधवार आहे. या ठिकाणी हे जे 2005 दिले हे काही महत्वाचं नाही. महत्वाचं ही किती दिवसांनी वनिता मोठी आहे हीच संख्या महत्वाची होती. तर लक्षात आलंय? तर किती दिवसांनी मोठी आहे त्याला 7 ने भाग द्यायचा. जर बाकी 0 आली तर दिलेला दिवसच उत्तर असतं आणि जर बाकी 1, 2, 3 असं 4 काही पण आली, जर मोठीचं विचारलं असेल तर दिलेल्या दिवसापासून पाठीमागे जायचं आणि लहानाचा जन्मदिवस विचारला असेल तर दिलेल्या दिवसापासून पुढे जायचं. वनिता मोठी आहे, मोठीचा जन्मदिवस विचारलाय, बाकी 4 आली म्हणून रविवारपासून 4 दिवस मागे गेलो तर बुधवार हे आपलं उत्तर येते. आता त्याच्या पुढे 30 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न आहे पहा 30वा की 25 मुलांच्या रांगेत उमेशचा डावीकडून 18वा व महेशचा उजवीकडून 16वा क्रमांक आहे. तर दोघांच्या दरम्यान मुले किती? आता काय दिले आपल्याला? मुलांची एक रांग आहे. त्याच्यामध्ये किती जण आहेत? एकूण 25 जण आहेत. उमेशचा डावीकडून 18वा क्रमांक आहे आणि महेशचा उजवीकडून 16वा क्रमांक आहे. तर दोघांच्या दरम्यान मुले किती? असा तो प्रश्न आहे आपला. आता या स्वरूपाचा प्रश्न असेल तर मी तुम्हाला सोपं सांगतो. हे रांगेतील क्रमवारीचा ॲडव्हान्स लेव्हलचा प्रश्न आहे. ओव्हरलॅपिंग झालेलं आहे या ठिकाणी. तर सरळ काय करायचं? डावीकडचा क्रमांक अधिक उजवीकडचा क्रमांक, डावीकडचा क्रमांक अधिक उजवीकडचा क्रमांक वजा रांगेतील एकूण संख्या किती आहे? 25 आणि अधिक 2 करायचं. आता तुम्हाला वाटेल हे 2 अधिक का केले? त्याचं कारण सांगतो की उमेश 1 आणि महेश 1. तर हा एक उमेश आणि हा एक महेश, एकूण एक किती झाले? 2, म्हणून हे 2 घेतलेलं आहे. क्लिअर झालं? तर हे लक्षात ठेवा. या स्वरूपाचा प्रश्न असेल तर डावीकडचा क्रमांक अधिक उजवीकडचा क्रमांक वजा एकूण संख्या अधिक 2 हे 2 कायम राहतं. मग 18 आणि 16 याची जर आपण बेरीज केली तर ती किती येणार आहे? 34 येणार आहे. वजा 25 आणि 2ची बेरीज केली तर ती येणार आहे 27. मग 34 मधून 27 गेले तर किती राहतात? 7. बी हे त्याचं उत्तर आहे. दोघांच्या दरम्यान किती जण आहेत? 7 जण आहेत. लक्षात आले? आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये न्यायालय भरती ई बुक आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज असे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. 400 रुपयाचे 2 कोर्स आणि याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होतो आणि हे जे व्हिडिओ दिलेले आहेत ना ते इतर परीक्षांना सुद्धा तुम्हाला कामाला येतात. 1 वर्ष तुमच्याकडे राहतात. तर परिपूर्ण असा कोर्स आहे. त्या व्यतिरिक्त हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि
विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.